15 मे दरम्यान नागरिकांना स्वयंगणनेची सुविधा उपलब्ध, डिजिटल जनगणनेत सहभागाचे प्रशासनाचे आवाहन, अचूक माहिती देऊन राष्ट्रीय कार्यात योगदान देण्याची गरज। कोल्हापूर इथं निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी गजानन गुरव यांच्या उपस्थितीत जनगणना 2027 संदर्भात पत्रकार परिषद पार पडली। यावेळी त्यांनी ही जनगणना 21व्या शतकातील तिसरी आणि देशातील पहिलीच पूर्णपणे डिजिटल जनगणना ठरणार असल्याची माहिती दिली। या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत स्वयंगणना करण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। नागरिकांनी अधिकृत se.census.gov.in या पोर्टलवर भेट देऊन स्वतःची माहिती भरावी असं आवाहन करण्यात आले। या पोर्टलवर 14 भाषांमध्ये माहिती भरण्याची सुविधा असून माहिती भरल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला एक स्वतंत्र ओळख क्रमांक मिळणार आहे। हा क्रमांक प्रगणकांकडे सादर केल्यानंतर माहिती अधिकृतपणे जनगणनेत नोंदवली जाणार आहे। 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत प्रगणकांकडून प्रत्यक्ष घरभेटी देऊन घर यादी आणि घरगणना केली जाणार आहे। या प्रक्रियेसाठी कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 6054 प्रगणक आणि 995 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले असून त्यांना आवश्यक प्रशिक्षणही देण्यात आले। जिल्ह्यातील 13 तहसील कार्यालये, 13 नगरपालिका किंवा नगर परिषदा आणि 1257 महसूल गावांचा या जनगणनेत समावेश असून 4999 हाऊस लिस्टिंग बॉक्स निश्चित करण्यात आले आहेत। यंत्रांची जनगणना पूर्ण कागदविरहित आणि डिजिटल पद्धतीने होणार असून माहिती संकलनासाठी विशेष हाऊस लिस्ट ॲपचा वापर केला जाणार आहे। या माध्यमातून घरांची स्थिती, पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता आणि मालमत्तेची माहिती संकलित केली जाणार आहे। नागरिकांनी भरलेली सर्व माहिती पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय राहणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केले। जनगणना ही देशाच्या विकास आराखड्याचा महत्त्वाचा आधार असल्यानं नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन गजानन गुरव यांनी केलं। 1 ते 15 मे दरम्यान स्वयंगणनेचा लाभ घेऊन तसंच प्रगणकांना सहकार्य करून अचूक आणि परिपूर्ण माहिती द्यावी असंही त्यांनी सांगितलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।